नमस्कार मंडळी, नीता रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण झटपट कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे कोथिंबीर बारीक स्वच्छ साफ करून धुवून बारीक कापून घेतलेली आहे। बेसन घेतलेलं आहे। तसंच मी तुम्हाला मसाले दाखवते। इथे मी 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घेतली आहे। इथे मालवणी मसाला घेतला आहे। हा तुम्ही कमी जास्त चवीनुसार करू शकता। हळद घेतली आहे हाफ टीस्पून धनेपूड घेतली आहे। थोडासा ओवा हातावर चुरून घेतलेला आहे। थोडा सोडा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर आता आपण सर्वप्रथम काय करू, ह्या कोथिंबीरमध्ये हे बेसन घालून घेणार आहोत। तसंच आलं लसूण घालून घ्यायचे आहे आणि हे सर्व मसाले यामध्ये घालून घ्यायचे आणि छान सर्व एकजीव करून घ्यायचे। आधी सर्व जिन्नस आपले एकजीव करून झालेले आहेत। आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। जास्त पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला। व्यवस्थित छान मळून झालेलं आहे पीठ। आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। थोडंसं हातावरती तेल घ्यायचं आहे, दोन्ही हातावर असं चोळायचं आहे आणि ह्याची छान अशी सुरळी करून घ्यायची आपल्याला। 3 रोल आपले झालेले आहेत। आता हे कुकरच्या डब्याला मी तेल लावून घेतलेलं। आता ह्या तिन्ही सुरळी आपण ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि ह्याला गच्च झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरमधनं 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। असं गच्च झाकण त्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पाणी आतमध्ये जाता कामा नये। हे बघा, कुकरमधनं 4 शिट्ट्या छान करून थंड करून घेतलेल्या आहेत आपण ह्या वड्या रोल। आता हे रोल आपण ताटात काढून घ्यायचे आहेत। या सुरीला मी तेल लावून घेतले दोन्ही साईडने। तर एक एक रोल काढून आपण ह्या ताटात काढून घ्यायचं आहे। बघा, खाली तेल लावल्यामुळे ते खाली रोल चिकटत पण नाहीत आणि व्यवस्थित शिजून पण येतात। हे बघा कुकरमधनं। आता हे तिन्ही ताटामध्ये काढून घेतलेत। आता आपण हे कट करूया। रोल केल्यामुळे काय होतं, कट करायला पण छान मिळतात आणि भाजल्या पण जातात छान। हे बघा, छान असे कट होत आहेत। असं पकडायचं आणि कट करायचं। हे बघा, छान अशी वडी गोलसर कट होते आपली। अशा सगळ्या वड्या आपण कट करून घेणार आहोत। छान असं आपण गोल कट करून घेतलेलं आहे। आता आपण ह्या तळून घेणार आहोत। मीडियम गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं तेल आपलं छान गरम झालेलं आहे। हे आपण त्याच्यामध्ये सोडून घेणार आहोत। थोडं स्पेस ठेवून सोडायचं आहे, एकदम चिकटून सोडायचं नाही आहे। दोन मिनिटं साधारण झालेली आहेत। एक साइड आपली वडीची चांगली भाजलेली आहे। आता आपण तिला परतून घेणार आहोत, म्हणजे दुसरी साइड पण व्यवस्थित भाजली जाईल। सारखं ढवळत राहायचं नाही आहे आपल्याला, छान एक एक साइड व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आहे। अशा या कोथिंबीर वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही ह्या कमी तेलामध्ये तव्यावरती पण भाजू शकता किंवा जास्त तेलामध्ये खूप खरपूस पण भाजू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे ह्या वड्या तुम्ही भाजू शकता। तर तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।